नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय हरी विठ्ठल. पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेताना तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल. भगवान विठ्ठलाच्या कपाळावर उभा असलेला हा टिळा, पण हा टिळा नेमका काय आहे, त्यामागे कोणते धार्मिक रहस्य दडले आहे? हा टिळा केव्हापासून लावला जाऊ लागला आणि वारकरी संप्रदायात त्याचे इतके मोठे महत्त्व का आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची शास्त्र परंपरा आणि भक्ती परंपरेच्या आधारावर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विठ्ठलाच्या टिळ्याचे रहस्य. भगवान विठ्ठलाच्या कपाळावरील टिळा हा साधा शृंगार नाही. वैष्णव परंपरेत याला ऊर्ध्व पंडू असे म्हणतात. भगवान विठ्ठल हे श्री विष्णूंचेच रूप मानले जात असल्यामुळे हा टिळा त्यांच्या वैष्णव स्वरूपाची ओळख आहे. अनेक वैष्णव परंपरांमध्ये या दोन उभ्या रेषा भगवान विष्णूंच्या चरणाचे प्रतीक मानल्या जातात. मधील रेषा किंवा चिन्ह महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच हा टिळा लक्ष्मी नारायणाच्या अखंड ऐक्याचा संदेश देतो. हा टिळा अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो, परंतु धार्मिक परंपरेनुसार हा टिळा गोंधन नाही, तर तो मूर्तीच्या दिव्य स्वरूपाचा एक भाग आहे. मंदिरातील नित्यपूजा आणि शृंगारामध्ये भगवानाला गंध, चंदन किंवा इतर पवित्र द्रव्यांनी हा टिळा लावला जातो. हा टिळा केव्हापासून प्रसिद्ध झाला याचा अचूक दिवस किंवा वर्ष इतिहासात नमूद नाही, परंतु 12व्या-13व्या शतकात वारकरी संप्रदायाचा प्रसार वाढला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ, संत तुकाराम आणि अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचवला. त्यानंतर विठ्ठलाच्या कपाळावरील वैष्णव टिळा आणि भक्ताच्या कपाळावरील नाम हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. वारकरी टिळा का लावतात? वारकरी कपाळावर टिळा लावून सांगतात की ही त्यांचे जीवन विठ्ठलाच्या चरणी अर्पण आहे. हा टिळा अहंकार सोडून भक्ती, नम्रता, सत्य, सेवा आणि नामस्मरणाचा मार्ग स्वीकारण्याची आठवण करून देतो. कपाळावरील स्थानाला आज्ञाचक्राचे स्थान मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी लावलेला टिळा विवेक, आत्मज्ञान, भक्ती आणि ईश्वराशी जोडलेले जीवन यांचे प्रतीक मानला जातो. भगवान विठ्ठलाच्या माथ्यावरील टिळा हा केवळ एक धार्मिक चिन्ह नाही, तो भक्तीचा मार्ग, विष्णू तत्वाची ओळख, लक्ष्मी नारायणाचे ऐक्य आणि वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचे प्रतीक आहे. प्रत्येक भक्ताने त्याकडे श्रद्धेने पाहावे आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश आपल्या जीवनात उतरवावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच धर्म, अध्यात्म, विठ्ठल भक्ती आणि वारकरी परंपरेवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच नाम, जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.